प्रभाग क्रमांक 7 येथे रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। प्रभाग क्रमांक 7 मधील निराळे वस्ती येथील मरियाई लक्ष्मी मंदिर परिसरात सुमारे 2,86,00,000 रुपयांच्या रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। केंद्र सरकारच्या निधीतून आणि माजी नगरसेविका मंदाकिनी पवार यांच्या पाठपुराव्यामुळे या कामाला मंजुरी मिळाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लक्ष्मी लॉन्ड्री, निराळे वस्ती पूल, खमितकर अपार्टमेंट आदी भागातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे। पाणी पुरवठा व ड्रेनेज कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येत असून येत्या 8 ते 10 दिवसात काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली। केंद्र शासित स्वच्छ भारत अभियानाच्या वतीनं आज प्रभाग क्रमांक 7च्या 2 रस्त्याची मंजुरी मिळाली होती। त्या कामाचं भूमिपूजनचं काम आज झालेलं आहे। 2,86 लाखाचं हे काम आहे। दोन्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते लक्ष्मी लॉन्ड्री पर्यंत व दुसरा रस्ता हा निराळे वस्ती पासून ते खमितकर अपार्टमेंट पर्यंत ह्या दोन्ही रस्त्याचा आता दोन्ही रस्ते होणार आहेत। कारण आपल्याला माहित आहे गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचं आपण छत्रपती शिवाजी महाराज पासून निराळे वस्ती पर्यंत रस्त्याचं ड्रेनेज लाईन काम पूर्ण केलं, पिण्याचं पाईपलाईन नवीन घातलं आणि ते रस्ता फारच खराब झाला होता। त्यामुळे आणि हाही रस्ता थोडा खराब झाला होता। या दोन्ही रस्त्याचं धूळ मुक्तीमध्ये या दोन्हीला 2,86,00,000 रुपयाची मंजुरी मिळाली आणि हा काम आजपासून सुरुवात होणार। स्वच्छ भारत अभियान मधून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पत्रावर व पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक 7 मधील निराळे वस्ती रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लक्ष्मी लॉन्ड्री, निराळे वस्ती चौक ते नाथ रेसिडेन्सी ते खमितकर अपार्टमेंट व त्याचबरोबर निराळे वस्ती पूल ते शरद पवार शाळा ते अँबेसेडर हॉटेल ते प्रभाकर महाराज मंदिर ह्या तिन्ही रस्त्याला 2,86,00,000 रुपये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून व पत्राने मंजूर झाले। प्रभागाचे हे मुख्य म्हणजे वारंवार ड्रेनेजचं काम झालेलं आहे। रस्ते खराब झालेले आहेत। प्रभागातील हे मुख्य 2 रस्ते आहेत ते आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नातून व नगरसेविका मंदाकिनी पवार यांच्या पाठपुराव्यामुळे हे रस्ते पूर्ण मंजूर झालेले आहेत। यावेळी किरण पवार, सतीश कुंदळे, आनंद कोलारकर, महेश बोकण, समाधान जावळे यांच्यासह प्रभागातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।